एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः महता योगो नष्ट परंतप। एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप। आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा। आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्या जोडी थोरावी माते। आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये इंद्रायणी मातेच्या तीरावरती क्रमशः चौथ्या अध्यायाचं चिंतन आपण या ठिकाणी बाबाच्या संगतीमध्ये करत आहोत। या चौथ्या अध्यायाच्या पूर्वी आपण बघितलं की भगवंतानी आपल्या ठिकाणी असणारं समग्र ज्ञान अर्जुनाला प्रतिपादन केलेलं आहे। एर कलशीचे एरी रिचविजे जयापरी आपण पे श्रीहरितया दिधले तैसे। जसं एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकावं तसं भगवंतानी आपल्या ठिकाणी असणारं संपूर्ण ज्ञान अर्जुनाला देऊन टाकलेलं आहे। कर्मही प्रतिपादन केलं, निष्काम कर्म प्रतिपादन केलं, ज्ञानाचाही उपदेश झाला। संपूर्ण ज्ञान प्रतिपादन झाल्याच्या नंतर परमात्मा आता इथून पुढे वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाला हेच ज्ञान वेगवेगळ्या योगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात। या अध्यायाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानोबरायांनी प्रस्तावना केलेली आहे। ज्ञानोबराय म्हणतात की एरवी हे जे तत्त्वज्ञान आहे हे शब्दाने कथन करावं असं मात्र नाही आहे, त्या स्वरूपाचं कुठल्याही शब्दाने वर्णन मात्र करता येत नाही असं असणारं ब्रह्म ज्या ठिकाणी कुठलीही वाणी पोहोचू शकत नाही, परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाणीच्या ते अतीत असणारं किंवा साही प्रमाण जे आहेत ते प्रमाणही देखील प्रमाण अप्रमाण त्या स्वरूपाच्या ठिकाणी होऊन जातात। ते प्रमाण वाणी वेद कोणीच त्याचं वर्णन करू शकत नाही असं असणारं जे अवाच्य तत्व आहे ते ऐकण्याकरता आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं। ज्ञानोबराय म्हणतात हे स्वप्नच जसं काही खरट पडावं असा विषय या ठिकाणी घडलेला आहे। ही गोष्ट जी ऐकण्याकरता प्राप्त झाली, ज्ञानोबराय सांगतात की श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये या विषयाची गरिमा उत्पन्न होण्याकरता या विषयाचं मोठेपणा श्रोत्यांच्या लक्षात यावा म्हणून ज्ञानोबराय सुरुवातीला श्रोत्यांचं चित्त आकर्षण करण्याचा प्रयत्न करतात। कारण एकदा का चित्त एकाग्र झालं आणि श्रवणाच्या ठिकाणी संपूर्ण वृत्ती एकाग्रित झाली की मग विषय सहजच लक्षात येतो। म्हणून ज्ञानोबराय या ठिकाणी श्रोत्यांचं चित्त आकर्षण करण्याचा प्रयत्न करतात। जसं पुढे 12व्या अध्यायामध्ये जसं सांगितलं की हे 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्यम तिथं जसं अर्जुनाला सांगितलं की हे ज्ञान कसं आहे, परमात्म्याने सांगितलं अर्जुना हे ज्ञान अतिशय गुह्य आहे, राजविद्या आहे। का? कारण या ज्ञानाविषयी जर त्या ज्ञानाची गरिमा जर लक्षात नाही आली तर मग कधी कधी उपेक्षा होण्याची शक्यता असते। म्हणून जसं परमात्म्याने या ज्ञानाची गरिमा अर्जुनाला पुढे सांगितली त्याच पद्धतीने परमात्मा या ठिकाणी श्रोत्यांना या ज्ञानाचं महत्त्व प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतात की हे जे ज्ञान आहे हे कसं आहे। ज्ञानोबराय सांगतात ही विवेकाची गोष्ट आहे। सांगणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि ऐकणारा कोण आहे तर अर्जुन आहे। वक्त्यावरून श्रोत्यावरून आणि त्यांच्यामध्ये चाललेल्या विषयावरून त्या विषयाची गरिमा लक्षात येत असते। म्हणून ज्ञानोबराय सांगतात जो विषय ऐकण्याकरता प्राप्त झाला तो विवेकाचा आहे, प्रतिपादन करणारा भगवान आहे, ऐकणारा अर्जुन आहे। कसं घडलं? जसं पंचम स्वरामध्ये गायन चालू असावं, भोजनाकरता रसस्वादाकरता रसस्वाद असावा आणि घ्राणाला सुगंध प्राप्त व्हावा असा हा विषय या ठिकाणी प्राप्त झाला। पण हे प्राप्त झालं कसं? ज्ञानोबराय म्हणतात हे दैव आहे आणि दैव जर बलवत्तर असेल, प्रारब्ध जर अनुकूल असेल तर काहीही घडू शकतं। तसं ज्ञानोबराय सांगतात हे ऐकण्याकरता मिळाला हा विषय हा मात्र आपलं प्रारब्ध चांगला आहे। ही काय कसं झालं? जसं काय अमृताची एखादी गंगा जोडावी आणि ती गंगाच आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली। ही या गंगेमध्ये स्नान करण्याकरता मिळालं। ही ज्ञानोबराय सांगतात ही श्रोत्यांनी अनंत जन्मामध्ये केलेली जप तप त्यांची ही फळाला आलेली आहे म्हणून ही अमृताचं गंगा त्यांना प्राप्त झालेली आहे। आता प्राप्त तर झालेलीच आहे तर मग आता योग तर आलेलाच आहे ना। आपण म्हणतो गंगा वाहत आहे घ्या हात धुवून, तर मग आता ज्ञानाची गंगा तर वाहतच आहे ना। तर मग आता एक काम करा की सर्व इंद्रिय जी आहेत त्यांनी श्रवणाच्या ठिकाणी घरी घावं, म्हणजे सर्व अंतकरणाची वृत्ती श्रवण इंद्रियाच्या ठिकाणी एकाग्र करून मग मात्र हे संवाद सुख भोगावं। आता हे ज्ञानोबरायांनी श्रोत्यांना उद्देशून बोलल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायाला बोलू लागतात की माऊली पाठीमागं तर तुम्ही बोलले होते 13व्या अध्यायाच्या शेवटी की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन जे बोलला ते मी तुम्हाला सांगेल। मग आता हे
अतिप्रसंग आहे हा मात्र थांबवा आणि ते दोघंजण जे बोलले ते विवेक, ते ज्ञान, ते अमृताची गंगा ते आम्हाला मात्र सांगा. ज्ञानोबा लगेच निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा मिळाल्याच्या नंतर पदावरती न येता जो हस्तिनापुरामध्ये संजयाचा आणि धृतराष्ट्राचा संवाद चालू आहे त्या संवादापाशी घेऊन जातात आणि संजय धृतराष्ट्राला काय बोलला ज्ञानोबा त्या विषयाचं प्रतिपादन या ठिकाणी करतात. ज्ञानोबा म्हणतात की संजय धृतराष्ट्राच्या समोर उभं राहून म्हणत आहे की अर्जुन हा दैवगुणाने अधिष्ठित झालेला आहे म्हणून अतिशय प्रेमाने तो भगवंतासोबत बोलत आहे. काल याच्यावरती थोडासा भाव असा काढला होता की अर्जुन अतिशय प्रेमाने भगवंताशी बोलत आहे याचं एकमेव कारण की तो दैवगुणाने अधिष्ठित झालेला आहे. म्हणजे दैवगुणाने ज्याचा आश्रय केला तो परमात्म्याशी अशा प्रेमाने सहजच बोलू शकतो. कुणाला जर वाटत असेल की परमात्म्याने आपल्यासोबत असं प्रेमाने बोलावं तर या दैवगुणाचा आश्रय आपल्या ठिकाणी घ्यावा. दैवगुण आपल्या ठिकाणी आले तर परमात्माही आपल्यासोबत असं बोलू शकतो. म्हणून संजय सांगतो की महाराज अर्जुन जो हा अतिशय प्रेमाने भगवंताशी बोलत आहे त्याचं कारण अर्जुन दैवगुणी अधिष्ठिला, दैवगुणाने अर्जुनाचा आश्रय केलेला आहे म्हणून हा अर्जुन अतिशय प्रेमाने भगवंताशी बोलत आहे किंवा भगवंत अर्जुनाशी अतिशय प्रेमाने बोलत आहे. अर्जुनाचा दैवगुणाने आश्रय केल्यामुळे हा परमात्मा अर्जुनाशी अतिशय प्रेमाने बोलत आहे. आणि काय बोलत आहे तर तत्वज्ञान अतिशय प्रेमाने सांगत आहे. कसं की जे तत्वज्ञान परमात्म्याने आत्तापर्यंत आपल्या वडिलाला सांगितलं नाही, आपल्या आईला सांगितलं नाही, आपल्या भावाला सांगितलं नाही, आपली पत्नी असणारी लक्ष्मी तिला देखील हे ज्ञान सांगितलं नाही. भगवान सांगतात की या परमात्म्याचं या अर्जुनावरती किती प्रेम आहे हे सांगता येत नाही. अर्जुनाच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर सनकादिकांच्याही आशा अपेक्षा या तत्वज्ञान श्रवण करण्याविषयी पुष्कळ विस्तारित झाल्या होत्या. त्यांना असं वाटलं होतं की आपण कुमार अवस्थेतच वयाच्या 5व्या अवस्थेतच आपण या संसाराचा त्याग केला, कदाचित परमात्मा आपल्याला ज्ञानाचा सागर आपल्याला सांगेल. कारण ज्ञानाचा सागर असणारा परमात्मा तो विस्तारपूर्वक आपल्यासोबत या ज्ञानाची चर्चा करेल. परंतु त्या सनकादिकांच्याही अपेक्षा अर्जुनाच्या तुलनेने यशस्वी झाल्या नाही. सनकादिकांच्या आशा वाढल्या होत्या पण अर्जुनाच्या अपेक्षा जेवढ्या पूर्ण झाल्या तेवढ्या मात्र यांच्या झाल्या नाही. ज्ञानोबराय सांगतात या जगताचा ईश्वर असणारा जो भगवान त्याचं या अर्जुनावरती जे प्रेम आहे ते निरुपम आहे. किती प्रेम आहे त्याची उपमा मात्र देता येत नाही. एवढं प्रेम संपादन करण्याकरता अर्जुनाने कुठे जाऊन एवढी तपश्चर्या केली, कस काय यांनी एवढं पुण्य केलं काही मात्र सांगता येत नाही. ज्या अर्जुनाकरता हा अमूर्त असणारा व्यक्त स्वरूपाला प्राप्त झाला आणि अमूर्त असणारा परमात्मा अर्जुनाकरताच व्यक्त झाला असं मला वाटत आहे. एरवी धर्माचं संरक्षण करण्याकरता, असुरांना मारण्याकरता, दैत्याच्या कुळाचा नाश करण्याकरता हा परमात्मा येतो पुढे सांगितलेच आहे. पण ते त्याचं गौण प्रयोजन आहे की काय असं वाटतं. ज्ञानोबा सांगतात की हा अर्जुनाकरताच व्यक्त स्वरूपाला झालं अशी मला या ठिकाणी वाटत आहे. हा परमात्मा योग्यालाही कळत नाही, वेदालाही हा कळत नाही. वेदसुद्धा नेती स्वरूपाने निषेधमुखाने त्याचं वर्णन करतो. ज्या ठिकाणी ध्यानही पोहोचू शकत नाही असा अनादि असणारा अविचल असणारा परमात्मा परंतु कोवने माने सकृप झाला आहे. अशी कुठलं तुलना सांगावी. म्हणजे याच्यापूर्वी हा परमात्मा अमूर्त असणारा परमात्मा परंतु कुणावरती कृपा करून मूर्त स्वरूपाला आलाच नव्हता. पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली की अर्जुनाकरता हा मूर्त स्वरूपाला आला म्हणून याच्यापूर्वी असं उदाहरण घडलं नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात कवने माने सकृप झाला आहे, उदाहरण मात्र सांगता येत नाही. एरवी जर विचार केला तर ही तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे याची घडी केल्याच्या नंतर तो परमात्मा तो आकाराची पैलथडी असणारा असा असणारा परमात्मा परंतु अर्जुनाकरता हा मूर्त स्वरूपाला आलेला आहे. आणि मूर्त स्वरूपाला येऊन अर्जुनासोबत तो अतिशय प्रेमाने तत्वज्ञानाचा चिंतनाचा विचार अर्जुनाच्या समोर बोलत आहे. पण अर्जुनासमोर बोलत असताना अर्जुनाला हे सांगत असताना परमात्मा सांगतात की अर्जुना जे मी तुला सांगत आहे ना हे तत्वज्ञान मी पहिल्यांदा तुझ्यासमोर याची चर्चा करतो असं नाही. याच्याही पूर्वी मी हे जे ज्ञान आहे हे मी कुणाला तरी सांगितलं आहे. कोणाला सांगितलं? परमात्मा सांगतात अर्जुना हे ज्ञान मी पहिल्यांदा विवस्वताला सांगितलं. विवस्वत म्हणजे सूर्याला हे मी ज्ञान सांगितलं. सूर्याने काय केलं? या सूर्याने विवस्वताने मनूला हे ज्ञान सांगितलं आणि मनूने ईश्वाकूला सांगितलं. ईश्वांकू नाही बरं का, ईश्वाकूला सांगितलं. मी काल बऱ्याच वेळा ईश्वांकू म्हणलो, मला काही कोणी काल सांगितलंच नाही. हे ईश्वाकूला सांगितलं. परमात्मा सांगतात की हे ज्ञान मी पहिल्यांदाला सांगतो असं नाही. हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं आणि मनूने आपला मुलगा असणारा ईश्वाकू त्या ईश्वाकूला हे ज्ञान सांगितलं. परंतु ईश्वाकूने आपल्यापाशीच ठेवलं असं नाही. आणि मनूने ईश्वाकूला आपल्या मुलाला सांगितलं ते केवळ फक्त सांगितलं परंपरेने प्राप्त झालं म्हणून नाही, तर मनूने आपण अनुष्ठिली. या ज्ञानाचं अनुष्ठान मनूने स्वतः केलं आणि अनुष्ठान करून मग आपल्या मुलाला दिलं.
आपल्या मुलाला दिल्यापासून पुढे परमात्मा सांगतात की हा जो मार्ग आहे, हा जो योग आहे, हे जो निष्काम कर्मयोग आहे, ही परंपरा अनेक वर्ष, अनेक पिढ्यानपिढ्या, अनेक राजाच्या माध्यमातूनही खाली खाली आली आणि अनेक राजे लोक राजर्षी स्वरूपाला प्राप्त झाले. राजे असून जे पुढे ऋषितुल्य जीवन जगतात त्यांना राजर्षी म्हणतात. जे देवयोनीमध्ये जन्माला येऊन ऋषितुल्य जीवन जगतात त्यांना देवर्षी म्हणतात. आणि जे ब्राह्मण कुलामध्ये जन्माला येऊन ऋषितुल्य जीवन जगतात त्यांना ब्रह्मर्षी अशा प्रकारचं म्हणतात. परमात्मा सांगतात की अर्जुना, अनेक राजांनी परंपरागत सांप्रदायपूर्वक या ज्ञानाचं अनुष्ठान करून राजर्षी ते जीवनामध्ये झाले. ज्ञानोबराय सांगतात मग अनेकही या योगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथून आता सांप्रते नेनिजे कोणी. अनेकही या योगाला राजर्षी म्हणजे राजे लोक जाणते झाले, त्यांनी या ज्ञानाचा जाणीव करून घेतली, म्हणजे याचं अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये केलं. परंतु तेथून आता सांप्रते, परंतु त्या राजांपासून आता सांप्रत कोणी नेनिजे, पण कोणत्या राजापासून नेनिजे हे परमात्म्याने या ठिकाणी सांगितलं नाही. फक्त सांगितलं की तेव्हापासून आतापर्यंत कोणी मात्र जाणत नाही, पण केव्हापासून असं मात्र निर्देश स्पष्ट केलेला नाही. धुंडा महाराजाच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं की अर्जुनाला परमात्मा ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती ही गीता सांगत आहेत, तर अर्जुनाच्या पूर्वी 2000 वर्षापूर्वी राजा जनकाचं उदाहरण होऊन गेलेलं आहे. जनक राजे अर्जुनाच्या 2000 वर्षापूर्वी अगोदर आलेले आहेत. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट जनकाचं उदाहरण परमात्म्याने दिलेलं आहे. आणि जनकाच्याही नंतर त्याचे जे काही मुलं आहेत त्यांच्या परंपरागत हे ज्ञान त्यांच्या कुळामध्ये खाली आलेलं दिसतं. परंतु नेमका कुठल्या राजापासून या ज्ञानाचा लोप झाला हे मात्र सांगता येत नाही. ही परंपरा खंडित झाली असं मात्र नाही. ज्ञान होतं, शब्दामध्ये होतं, ग्रंथामध्ये होतं, परंतु ते अनुष्ठानामध्ये नव्हतं असा त्यांनी अर्थ केलेला. योग नष्ट झाला म्हणजे काय, हे कायमचाच नष्टच झाला असं मात्र नाही. हे ज्ञान लोकांकडे होतं, परंतु ते केवळ फक्त शब्दामध्ये होतं. आणि शब्दामध्ये असणारं ज्ञान जे आहे ते मनुष्याची तृप्ती मात्र करून देऊ शकत नाही. एखाद्याला भूक लागली आणि तो भाकर भाकर म्हणत राहिला तर त्याचं पोट भरणार नाही. ज्ञानोबराने सांगितलं एखाद्या पोथीमध्ये ज्ञान आहे, त्याने ती पोथी धरली आणि आपल्या छातीला लावली तर ते पोथीतील ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या मनामध्ये जाईल असं मात्र नाही. तसं हा योगाचं ज्ञान होतं, शब्दाप्रमाणे होतं, प्रत्येक लोकांच्या मुखामध्ये होतं, घरोघरी झाले ब्रह्मज्ञान होतं प्रत्येकाला, परंतु याचं अनुष्ठान मात्र करणारे कोणी नव्हते. म्हणून परमात्मा सांगतात की अर्जुना, अनेक राजर्षी लोकांनी याचं अनुष्ठान केलं, परंतु मध्यंतरी हा योग आचरण नष्ट अशा प्रकारचा झाला. कशा करता झाला परमात्म्याने त्याची कारणं सांगितली. परमात्म्याने स्पष्ट श्लोकामध्ये मात्र त्याची कारणं सांगितली नाहीत की हा योग का नष्ट झाला, परंतु ज्ञानोबराय हा योग कस काय नष्ट झाला त्याची कारणं पुढच्या ओळीमध्ये 20 नंबरच्या ओळीत सांगतात. इथपर्यंत आपण काल विचार केला होता. ज्ञानोबराय सांगतात की हा योग, हे ज्ञान हे कस काय नष्ट झालं. ज्ञानोबराय पहिलं कारण सांगतात, जे प्राणिया कामी भरू, मनुष्याच्या अंतकरणामध्ये कामाविषयी उत्पन्न झालेली आवड पहिलं कारण. दुसरं कारण सांगतात, देहाची वरी आदरू, देहाच्या विषयी असणारा आत्मत्व बुद्धी, देहाविषयी उत्पन्न झालेलं प्रेम, देहाविषयी उत्पन्न झालेला आदरभाव, या 2 कारणामुळे. आणि पुढे शेवटी 26 नंबरच्या ओळीमध्ये सांगतात, नेनो कैसा मोह वाढिन्नला, त्याने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी ये. 3 कारणं ज्ञानोबराने या ठिकाणी सांगितले. हा जो ज्ञानाचा गंगा होती, हा ज्ञानाची ही जी परंपरा होती ही लुप्त का झाली, त्याचे 3 कारणं ज्ञानोबराय सांगतात. पहिलं कारण मनुष्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेली कामभावना, दुसरं देहाविषयी असणारा आदर, आणि तिसरा मोह. या 3 कारणामुळे हा आत्मज्ञान जे आहे याचा विसर लोकांना पडलेला आहे असं ज्ञानोबराय सांगतात. प्राणिया कामी भरू, मनुष्याच्या अंतकरणामध्ये काम उत्पन्न झाला. ज्ञानोबराय सांगतात की फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. मनुष्याच्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला कामनेची अपेक्षा उत्पन्न होते, त्या कामनेच्या हवेने, त्या वाऱ्याने अंतकरणामध्ये तेवत असणारा जो ज्ञानाचा नंदादीप आहे तो मात्र विझून जातो. काम अंतकरणामध्ये उत्पन्न झाला की त्याचं किती पतन होतं आताच आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहून आलेलोच आहोत. की हे जो काम आहे कसा आहे, हा काम जे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक, जे देहदुर्गीचे कोंड, जे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. या काम अंतकरणामध्ये विस्तार उत्पन्न झाला की त्या कामाचं स्वरूप कसं आहे, हा काम किती किचकट आहे, हा अंतकरणातून बाहेर घालवणं हा किती कठीण आहे, आणि हा का सापडत नाही. हे चैतन्याच्या एका हारीमध्ये बसलेला आहे, म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा हा काम सापडत नाही. याचा विस्तार 3ऱ्या अध्यायामध्ये आपण विस्तारपूर्वक पाहून आलेलो आहोत. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आत्मस्वरूपाचा जो विसर पडला, हा योग जो नष्ट झाला, याला एकमेव जर कारण काही असेल तर तो म्हणजे काम.
आणि काम अंतःकरणामध्ये केव्हा उत्पन्न होतो? ज्या वेळेला देहाविषयी आदर वाढतो त्यावेळेला. जो देह आपला आहे ना, हा देह वास्तविक पाहता ज्ञानोबा सांगतात हा देह कसा आहे. 13व्या अध्यायामध्ये पुढे वर्णन करतात. देह तव पाचाचे जहाले, कर्माचे गुणी गुंतले, भवतसे चाके सुदले जन्म मृत्यूच्या, हे काळा नळाची तोंडी, घातली लोनियाची उंडी, माशी पाक पाकडी तव हे सरे, ही विपाय आगीत पडे तरी भस्म होणे उडे, झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा, या चुके दुही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा, हा परिणाम कपी ध्वजा कश्मळुगा, या देहाची ऐशी दशा आणि आत्मा तो येथ ऐसा, नित्य शुद्ध अपैसा अनादिपणे. या ठिकाणी ज्ञानोबारायांनी देहाचं अनित्यत्व आणि आत्म्याचं नित्यत्व कसं आहे, सुरुवातीला 5-6व्यामध्ये शरीराचं अनित्यत्व सांगितलं, हा शरीर कसं नाशवान आहे, आणि पुढे ज्ञानोबारायांनी प्रत्येक हेतू देऊन हा आत्मा कसा अविनाशी आहे, कसा अक्रिय आहे, कसा निष्क्रिय आहे याचं विस्तारपूर्वक त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देह जो हा आहे हा पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला आहे आणि हा पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला देह हा कर्माच्या दोऱ्याने हा ओवलेला आहे. कर्माचे गुणी गुंतले आणि जन्ममृत्यूच्या चाकावरती हा देह घालून दिलेला आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम अशा प्रकारचा हा देह फिरत राहतो. आणि हा जो देह आहे हा देह ज्ञानोबा सांगतात किती नाशवान आहे. जर हा मनुष्य देह जर निर्जन ठिकाणी जर जाऊन पडला तर याची विष्ठा होते. जर प्राण्यानियाचं भक्षण केलं तर याची विष्ठा होते. निर्जन ठिकाणी जर हा पडला तर याचे कुर्म्या याच्या आळ्या होतात, किडे होतात, या शरीरामध्ये सडतं ते. आणि जर मनुष्यामध्ये पडला आणि यांना जर नेऊन जाळलं तर याचं भस्म होतं आणि हवेमध्ये हे उडून जातं. असा नाशवान असणारा हा क्षणिक देह, पण या देहाच्या ठिकाणी मनुष्याने आत्मत्व बुद्धी निर्माण केली. विवेक चूडामणीमध्ये आचार्य सांगतात, मज्जास्ति मेदह पल रक्त चर्म त्वघावयेर धातू भिरनितम पादो रोक्षो भुजपृष्ठमस्तकैः रंगै रूपांगै रूपयुक्त मेतत अहम ममेति प्रतितम शरीरम मोहास्पदम स्थूल मितिर्यते बुधैही. सप्त धातूने बनलेला हा देह, नामरूपात्मक असणारा हा देह, ज्या देहाच्या ठिकाणी अहंता आणि ममता धारण होते अशा देहाला बुधैही म्हणजे बुद्धिमान लोक स्थूल देह आहे अशा प्रकारचं वर्णन करतात. मग हा देह देहाची वरी आदरू असा असणारा हा नाशवान देह, सप्त धातूपासून बनलेला हा देह, प्रारब्धाच्या पराधीन असणारा हा देह, क्षणिक असणारा हा देह, नाशवान असणारा हा देह, पण या देहाच्या विषयी आत्मत्व भाव या जीवाने धारण केला. वास्तविक पाहता हा आहे परमात्मा. हा परमात्माची परी दुसरा, हा परमात्माच असताना सुद्धा अहंकार स्वतःच्या ठिकाणी धारण केला आणि हा देहालाच मी म्हणायला लागला. स्वरूपापासून एकदा का दृष्टी विचलित झाली ती लचकली या दिठी, स्वरूपापासून बुद्धी का विचलित झाली की मग मात्र तो देहाला सुद्धा, नाशवान असणाऱ्या देहाला सुद्धा तो माझं स्वरूप अशा प्रकारचं म्हणू लागतो. वास्तविक पाहता हा आहे व्यापक, परंतु परिच्छिन्न देहाला हा माझं स्वरूप म्हणू लागतो. हा आहे निररूप, परंतु रूपवान असणाऱ्या देहाला हा मी म्हणू लागतो. का? कारण आता त्याला रोगच झालाय ना. रोग झाल्याच्या नंतर व्यक्ती काही ब्रळत असतो. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, आता क्षयव्याधी एकदा क्षयरोग झाला म्हणून तो या देहाला माझं स्वरूप आहे अशा प्रकारचं म्हणू लागतो. ज्ञानोबा सांगतात, या देहाविषयी अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला आदर आणि देहाविषयी आदर उत्पन्न झाल्यामुळे कामना अंतकरणामध्ये उत्पन्न झाली. या दोन्हीचा परिणाम काय झाला? म्हणून आत्मबोधाचा विसरू पडला. म्हणून आत्मबोध आपण जे आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्या सच्चिदानंद स्वरूपाचा विसर मात्र पडलेला आहे. म्हणजे मध्यंतरी हा योग अनेक राजर्षी लोकांनी याचं अनुष्ठान केलं आणि ते राजर्षी बनले, परंतु मध्यंतरी हा योग लोप झाला, नष्ट झाला, आचरण नष्ट झाला. याचं कारण एकमेव कारण हे केवळ देहाविषयी असणारा आदर आणि अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला काम. सामान्य विचार असा वाटतो की परमात्म्याने ही गीता सांगितली कृतयुगामध्ये ना, त्रेतायुगात, द्वापार युगामध्ये ही गीता सांगितली आणि जनक वगैरे हे जे आहेत हे द्वापार युगातलेच आहेत ना. जनक हे कृतयुगातले. जनकाचा जन्म त्रेतायुगी. त्रेतायुगामध्ये जनक राजे आणि हा जो कृष्णाचा जन्म हा जो आहे हा द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये. तर मग हा परमात्मा जे सांगत आहेत, मग जनकापर्यंत तर हा योग होताच आणि त्यांच्याही नंतर काही राजांनी याचं अनुष्ठान केलं. म्हणजे त्रेतायुगामध्ये अनेक राजांनी याचं अनुष्ठान केलं आणि द्वापार युगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये या मध्यंतरी हा योग हा कधी नष्ट झाला हे मात्र सांगता येत नाही. की ज्या काळामध्ये लोक धर्मपरायण होते, ज्या काळामध्ये लोकांना नीती समजत होती, ज्या काळामध्ये लोक शास्त्रांना मानत होते, त्या काळामध्ये या योगाचा लोप झाला. आणि का झाला? तर देहाविषयी असणारा आदर आणि उत्पन्न झालेली कामना. जरी त्रेता आणि द्वापार युगाची जर अवस्था असेल
तर कलियुगामध्ये वर्तमान काळामध्ये काय असेल काही मात्र सांगता येत नाही. म्हणून परमात्मा सांगतात हा जो योग आहे हा नष्ट होण्याला कारण जर काही असेल तर प्राण्यांच्या अंतकरणामध्ये देहाविषयी असणारा आदर आणि त्या आदरामुळे उत्पन्न झालेली कामना अंतकरणामध्ये त्यामुळे आत्मबोधाचा विसर पडला. आणि आत्मबोधाचा विसर पडल्याच्या नंतर काय होतं, अव्हाटलिया असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. एकदा का आस्था बुद्धी अव्हाटलिया, आस्था बुद्धी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी जी बुद्धी आहे ती अव्हाटलिया, ती एकदा स्वरूपापासून विचलित झाल्याच्या नंतर च्युत झाल्याच्या नंतर काय होतं, विषय सुखची परमावधी त्या बुद्धीला मात्र आता विषय सुख हेच परमसुख आहे, परमावधी सर्वात श्रेष्ठ आहे असं वाटू लागतं. वास्तविक पाहता बुद्धीचं जे वैभव आहे, ज्ञानोबा सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एकाकेशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव परमात्माशिवाय मात्र दुसरं काही नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीने आत्मज्ञान निश्चय करावा हे तिचं वैभव आहे. परंतु एकदा का स्वरूपापासून बुद्धी विचलित झाली, देहाच्या विषयी आदर उत्पन्न झाला आणि कामना उत्पन्न झाली की ती अव्हाटा म्हणजे आडमार्गाने निघून जाते. आणि एकदा बुद्धी आडमार्गाने निघून गेली की त्या बुद्धीचं कुठपर्यंत पतन होतं मग मात्र काही सांगता येत नाही. मग त्या बुद्धीला आतापर्यंत आत्मस्वरूपामध्ये आनंद वाटत होता, आत्मस्वरूपच हे सर्वात परमसुख आहे असं तिला वाटत होतं. परंतु एकदा स्वरूपापासून ती विचलित झाली, देहाविषयी अहंकार उत्पन्न झाला, तादात्म्य उत्पन्न झालं, काम उत्पन्न झाला की मग आता त्या बुद्धीला आत्मस्वरूप हे सुखकर वाटत नाही. आता ती भ्रमिष्ट झाल्यामुळे विषय सुखच हे मात्र परमावधी हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे असं त्या बुद्धीला वाटू लागतं. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. एकदा का बुद्धी पलटली की मग मात्र कडू विषय असणारा तो गोड वाटतो आणि गोड असणारा परमार्थ हा व्यक्तीला कडू वाटू लागतो. जसं ताप आल्याच्या नंतर जर ताप चांगला तो सन्नी ताप आला की त्याला दूध जर प्यायला दिलं तर ते त्याला कडू लागतं. आता ते विष जर चढलं ना, विषयाचं विष, ते विषयाचं साप जर चावला आणि ते विष जर अंगामध्ये चढलं, त्याला लिंबाचा पाला खायला दिला की तो गोड लागतो आणि त्याला साखर खायला दिली की ती त्याला कडू लागते. तसं या विषयाचं विष मनुष्याच्या अंतकरणामध्ये चढलं की मग मात्र त्याला परमार्थ गोड लागतो आणि विषय मात्र परमार्थ मात्र त्याला कडू लागतो आणि विषय हा मात्र त्याला गोड लागू लागतो. आणि जसं जसं तो विषयाचं सेवन करत जातो तसं तसं त्याचं पतन होतं. विवेक चूडामणीमध्ये आचार्य सांगतात की एका एका विषयाच्या नादाला लागून एक एक प्राणी नष्ट झाला. शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्व मापुः स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मेना भृंगानरह पंचभिरंचितः किम. आचार्य सांगतात शब्दाच्या नादाला लागून हरिण संपलं, रसाच्या नादाला लागून मासा संपला, रूपाच्या नादाला रूपावरती आसक्त होऊन पतंग संपला, स्पर्शावरती आसक्त होऊन हत्ती संपला आणि गंधावरती आसक्त होऊन भ्रमर संपला. एका एका विषयाच्या नादाला लागून एक एक प्राणी जर संपुष्टात आला असेल, त्याचं जीवन जर घात झाला असेल तर पाचही विषय हे जीवाला लागले. जीवाचं काय होईल काही मात्र सांगता येत नाही. आचार्याने त्या ठिकाणी उदाहरण दिलं, एका पात्रामध्ये विष काढलं, हलाहल जे विष असतं ते एका पात्रामध्ये घेतलं आणि दुसरीकडे विषय आहेत म्हणजे 5 विषय. त्या विषयाची आणि विषयाची जर दोन्हीची जर तुलना केली तर आचार्य सांगतात विष ज्याने डोळ्याने पाहिलं विष त्याला मारत नाही, ज्याने त्या विषयाचं सेवन केलं तो व्यक्ती मरत असतो. पण डोळ्याने ज्याने विष पाहिलं तो व्यक्ती मरत नाही. पण विषय मात्र असेत ज्याने उपभोगले नाही, केवळ फक्त डोळ्याने जरी त्याचं दर्शन झालं तरीसुद्धा त्याचं पतन होतं. दोषेन तीव्रो विषय कृष्णसर्प विषादपी विषम निहंती भोक्तारम दृष्टारम चक्षुषाप्ययम. आचार्य सांगतात की विष ज्याने पिलं विष त्याला मारतं, पण विषय हे असे आहेत ज्याने केवळ फक्त दृष्टीने पाहिलं ते त्याचा नाश करून टाकतात. त्या भागवतामध्ये उदाहरण आलं आजामीळ नावाच्या ब्राह्मणाचं. अतिशय सदाचारी वृत्तीने राहणारा, वडिलाचं गावामध्ये परिसरामध्ये मोठं नाव आहे, धर्मनिष्ठ आहे, नीतिसंपन्न आहे, धर्माने अनुष्ठान करणारा आहे, संध्या वंदन करणारा तो ब्राह्मण आहे. परंतु समिधा अंगणाकरता आडमार्गाने दुसऱ्या चुकीच्या रस्त्याने गेला, बिभत्स दृष्टी पाहिलं, अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला आणि शेवटी त्याचं किती पतन झालं हे सर्वांना माहिती आहे. म्हणून आचार्य सांगतात विषय आणि विष या दोन्हींची जर तुलना केली तर विष जे आहे ना, हे विष ज्याने पिलं त्याला मारत नाही, ज्याने पाहिलं त्याला मारत नाही, ज्याने पिलं त्याला मारतं. पण हे विषय असे आहेत तुम्ही त्याचा विषय जरी सेवन केला नाही, केवळ फक्त डोळ्याने पाहिलं तरीसुद्धा ते मारू शकतात. परंतु आशे असणारे विषारी असणारे हे विषय मनुष्याच्या ह्या बुद्धीला आडमार्गाला आव्हाटा गेलेल्या ह्या बुद्धीला ते विषयच मात्र परमावधी परमसुख अशा प्रकारचं वाटू लागतं.
म्हणून आचार्य ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात की एकदा बुद्धी लचकली ना, एकदा स्वरूपापासून ती च्युत झाली ना, देहाविषयी आदर उत्पन्न झाला ना आणि कामना अंतकरणामध्ये उत्पन्न झाली ना, त्या देहासक्तीमुळे आणि कामामुळे आता त्या व्यक्तीला विषयामध्येच सर्वश्रेष्ठ सुख आहे असं मात्र त्याला वाटू लागतं. आणि एवढ्यावरतीच तो थांबत नाही. पुढे जीव तैसा उपाधी आवडे लोकांना जसा जीव आपल्या स्वतःवरती जसं प्रेम असतं तसंच त्यांना उपाधीवरती त्यांना प्रेम होऊ शकतं. उपाधी या शब्दाचा अर्थ दुंडा महाराजांनी असं केला की घर ही एक उपाधीच आहे, त्या घरावरती पुण्य होतं. त्यांनी असं सांगितलं, दुंडा महाराजांनी लिहिलं, मी कीर्तनाला एका ठिकाणी गेलो म्हणले आणि कीर्तन झाल्याच्या नंतर शर्ट अडकवण्याकरता एका भिंतीला मी खिळा ठोकत होतो एका माणसाच्या घरामध्ये. ते ठोकत असताना तो माणूस उठून आला आणि म्हणला, महाराज काय करता? त्यांनी सांगितलं, अहो शर्ट अडकवायचं म्हणले मला, खिळा ठोकतो. तो मला भिंतीला खिळा नका ठोकू, तुम्ही भिंतीला खिळा ठोकत आहात ना, मला असं वाटतं तुम्ही माझ्या हृदयामध्ये खिळा ठोकत आहात. त्यांनी सांगितलं, जीव तैसा उपाधी आवडे लोकांना जसं आपल्या जीवावरती प्रेम असतं तसं घरावरती त्यांचं प्रेम असतं, तसंच गाडीवरती प्रेम असतं, तसंच संपत्तीवरती प्रेम असतं. या लोकांना जसं आपलं स्वतःवरती जेवढं प्रेम असतं तेवढंच या उपाधीवरती प्रेम असतं. ज्ञानोबा सांगतात, मग अशा लोकांना हे जे तत्त्वज्ञान आहे ना, हे सांगून उपयोगाचं होत नाही. हा विषय पुढे ज्ञानोबा सांगतात, ज्यांच्या अंतकरणामध्ये काम उत्पन्न झाला, देहाविषयी आदरभाव उत्पन्न झाला, ज्यांना विषय सुख हेच परमावधी वाटत आहे आणि जीवाप्रमाणे ज्यांना उपाधी आवडते, अशा लोकांना हे तत्त्वज्ञान सांगून उपयोग होत नाही. तुकोबाराय सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. अशा लोकांना उपदेश करून काही उपयोग होत नाही. तसंच ज्ञानोबा या ठिकाणी वेगवेगळे उदाहरण देऊन सांगतात की ज्यांची वृत्ती आता बहिर्मुख झाली आणि ज्याच्या बुद्धीने विपरीत निश्चय करून ठेवलेले आहेत, म्हणजे निश्चयात्मक भ्रमामध्ये जो गेलेला आहे, त्या व्यक्तीला ज्ञान सांगून या ठिकाणी उपयोग होत नाही. ज्ञानोबा त्याच्याकरता उदाहरण वेगवेगळे देतात. एरवी तरी खवणे याच्या गावी, पाटावे काय करावी, सांगे जात्यांदा रवी काय आथी. ज्ञानोबा सांगतात, एरवी जर विचार केला तर खवणे याच्या गावी, खवणे म्हणजे दिगांबर जे आहेत ना, त्यांच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक दिगांबर आणि एक श्वेतांबर. जे पांढरे वस्त्र परिधान करतात त्यांना श्वेतांबर म्हणतात आणि जे यश्य अंबर स दिगांबर. कोणता समास हा? बहुरी समास आहे, आताच गेला आम्हाला. म्हणजे दिशा हेच ज्याचा वस्त्र आहे त्याला दिगंबर अशा प्रकारचं म्हणतात. याच्यात दोन प्रकार, पण आता ते श्वेतांबर आहेत ना त्यांच्या गावाला नाही बरं का. खवणियांच्या म्हणजे जे दिगांबर आहेत त्यांच्या गावाला एक व्यक्तीने ठरवलं, त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली आणि त्याने ऐकलं, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जाता पैसे घरी गे. भाग्य जर अनुकूल असेल, उद्योगाचा नुसता आरंभ जरी केला तर संपत्ती घरी येते असं त्याने ऐकलं. मग त्याने विचार केला कोणता धंदा करायचा. आता सध्याच्या काळामध्ये लोकांचं वस्त्रावरती फार प्रेम असतं. त्या बालयोगी महाराजांनी सांगितलं, लोक वस्त्राची किती काळजी घेतात पहा. त्यांनी सहज एक वाक्य असं लिहिलं की वर्तमान काळामध्ये या कलियुगामध्ये माणसं जेवढी वस्त्राची काळजी घेतात ना, त्याला धुणे, त्याला प्रेस करणे, समाजात गेलं तर त्याला कुठं डाग न लागू देणे, एवढी काळजी जर अंतकरणाची जर घेतली तर आपल्याला मोक्ष सहजच होऊन जाईल असं बालयोगी महाराजांनी लिहिलं. कारण आपण जसं त्याला व्यवस्थित धुतो, त्याची इस्त्री करतो, समाजात गेल्याच्या नंतर किती याच्यामध्ये घाण ठिकाणी गेलो तर आपण वस्त्राला डाग पडू देत नाही, तसं आपण समाजामध्ये जर गेलं, मिरच्याच्या बाजारात गेलं तरी ठसका येऊ देऊ नये असं त्याने सांगितलं. आपण वस्त्राची जर एवढी काळजी घेतली अंतकरणाची वस्त्राप्रमाणे तर मोक्ष होऊनच जाईल. पुण्या माणसाने विचार केला, आपण काय करू, वस्त्राचं दुकान टाकू, कपड्याचं दुकान टाकू. पण कुठं टाकायचं तर मला चला शेजारच्या गावामध्ये खूप जैन साधू राहतात, त्यांच्या गावामध्ये आपण जाऊ आणि दुकान टाकू. मग त्याने मोठा माल भरला भरपूर आणि त्या दिगंबरांच्या गावामध्ये तो गेला, म्हणजे जैन साधूंच्या गावामध्ये तो गेला. त्यांच्या गावामध्ये गेला आणि मोठा स्टॉल त्यांनी लावला. आता कोण येईल तिथं, त्यांना कोणीही त्या ठिकाणी गिराईक मिळणार नाही. जसं त्याने त्या ठिकाणी दुकान लावलं त्या दुकानाचा काही उपयोग होत नाही. तसं ज्याची वृत्ती आता बहिर्मुख झाली आणि ज्यांना विषयामध्ये सुख वाटतं, ज्यांची वृत्ती आता बहिर्मुख झालेली आहे, अशा लोकांना हे ज्ञान सांगून उपयोग नाही. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण ज्ञानोबा सांगतात, सांगे जात्यंदा रवी काय आथी. जात्यंद आहे म्हणजे जन्मजात आंधळा. काही लोक आंधळे असतात, परंतु सुरुवातीला त्यांना डोळे असतात, अपघातामुळे काहीतरी कारणामुळे त्यांचे नेत्र जातात. पण ज्ञानोबा या ठिकाणी जे उदाहरण सांगतात, तो जन्मजात जो अंध आहे, आईच्या उदरातून येत असताना धृतराष्ट्र जसा जात्यांध होता, असा जात्यांधा व्यक्तीच्या गावामध्ये त्याच्या ठिकाणी रवी आला, म्हणजे सूर्य त्याच्यासमोर आला. तर त्याला त्याचा काय उपयोग आहे. आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचून प्रकाश कायसा. ज्ञानोबा सांगतात, आंधळ्याच्या गावाला सूर्य आला
तर त्याचा त्यांना काही उपयोग होणार नाही. तसं आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य आला तर त्याला त्याची काही किंमत नाही, काही उपयोग होत नाही. तसं बहिर्मुख वृत्ती झालेल्या लोकांना या ज्ञानाचा उपयोग होत नाही. तिसरं उदाहरण ज्ञानोबा पुढे सांगतात. का बहिर्याच्या अस्थानी कवन गीता ते मानी की कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. काय झालं म्हणले, मोठी सभा भरवली आणि त्या सभेमध्ये भीमसेन जोशीला गायन करण्याकरता बोलवलं. आणि नुसते भीमसेन जोशीच नाही, त्यांच्या साथीला लता मंगेशकर, पंकज उदास, वाजवण्याकरता ते काय झाकीर हुसेन, मोठमोठे लोक ज्या त्या क्षेत्रातले बोलवले आणि मोठं चांगलं सभा चालू झाली. ते गायला लागले आणि ते आनंद घेत होते आणि समोर जे बसले होते हे सगळे बहिरे होते. आता अशा बहिरेला त्यांनी कितीही अलंकार गायले, एकपट दुपट त्रिपट चौपट कसंही गायलं तर त्यांना त्यातलं काहीच कळणार नाही. ज्ञानोबा सांगतात बहिऱ्याच्या अस्थानी, बहिऱ्याच्या गावामध्ये, बहिऱ्याच्या ठिकाणी, त्यांच्या सभेमध्ये गीता ते कवन माने. गीताला कोण मान देणार आहे, कारण त्यांना ऐकायलाच येत नाही ना. किंवा चौथं उदाहरण देतात. कोल्हे या चांदणी आवडी उपजे. कोल्ह्यांना कुठं चांदण्याविषयी आवड उत्पन्न होत असते का. ज्ञानोबा सांगतात चंद्र देखुनी जळीपोटी कोल्हा जायसा. कोल्हा जो असतो चंद्राला पाहिलं की त्याच्या अंतकरणामध्ये जळफळाट होते, कारण कोल्ह्याचा स्वभाव असतो चोरून खाणे. म्हणजे जे चोरून खातात ते कोल्हे असतात असं मला म्हणायचं नाही, पण त्याचा स्वभाव असतो चोरून खाण्याचा. तो रात्रीच्या वेळेला चोरी करण्याकरता जातो आणि ऊस त्याला फार आवडत असतो. आपण ऊसाला जर आमोशीची रात्र असली की मग तो याचे खात असतो, पण पौर्णिमेच्या रात्री मात्र त्याला खाता येत नाही, त्याला उपवास घडतो. म्हणून तो कोल्हा जो असतो ना त्याच्याविषयी द्वेष करत असतो. त्याच्या कोल्ह्याच्या अंतकरणामध्ये चंद्राविषयी अंतकरणामध्ये आवड नसते. मग ज्ञानोबा म्हणतात या कोल्ह्याच्या अंतकरणामध्ये कधी चंद्राविषयी आवड उत्पन्न होईल का. कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. कोल्ह्याच्या अंतकरणामध्ये चांदण्याविषयी चंद्राविषयी आवडी उपजे अर्थात उत्पन्न होणार नाही. पै चंद्रोदया आरवते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. पुढं दुसरं उदाहरण ज्ञानोबा सांगतात. चंद्रोदया आरवते जयाचे डोळे फुटती असते ते कावळे चंद्रा ते केवी ओळखती. कावळ्यांचं असं असतं त्यांना रात्री दिसत नाही आणि घुबडांचं असं असतं त्यांना दिवसा दिसत नाही. हे जे कावळे आहेत ना ते कावळे चंद्रोदयाच्या टायमालाच यांचं काय होतात, डोळे फुटून जातात. चंद्रोदया आरवते म्हणजे चंद्र निघण्याच्या अगोदरच, उदयाला यायच्या अगोदरच जयाचे म्हणजे या कावळ्याचे डोळे फुटतात. फुटती असते त्याचे डोळे फुटून जातात. मग चंद्रोदयाच्या अगोदरच ज्याचे डोळे फुटून गेले ते कावळे, असे ते कावळे ज्यांचे डोळे आता फुटले ते चंद्रा ते केवी ओळखते. ते चंद्राला ओळखतील का, अर्थात ते ओळखणार नाहीत. आता ज्ञानोबा पुढच्या सिद्धांत सांगतात. तैशी वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाष नेनती ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वरा ते तैशी वैराग्याची शिवन देखती. मग ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही, अशा मूर्ख ज्ञानोबा सांगतात म्हणजे ईश्वरा ते किवी पावती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही आणि ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही त्यांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी आवडी उत्पन्न होणार नाही. पाठीमागं जसे जसे उदाहरण ज्ञानोबारांनी सांगितले की दिगंबर लोक आहेत त्यांच्या अंतकरणामध्ये वस्त्राविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. जात्यांध जो व्यक्ती आहे त्याच्या अंतकरणामध्ये सूर्याविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. बहिरे जे लोक आहेत त्यांच्या अंतकरणामध्ये गाण्याविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. जे कोल्हा आहे त्याच्या अंतकरणामध्ये चांदण्याविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. आणि कावळा जो आहे त्या कावळ्याच्या अंतकरणामध्ये देखील चंद्राविषयी प्रेम उत्पन्न होणार नाही. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य आणि विवेक नाही अशा लोकांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी आवड, या ज्ञानाविषयी प्रेम, या ज्ञानाविषयी जिज्ञासा मात्र उत्पन्न होणार नाही. अर्थात या ज्ञानाला प्राप्त करून घेण्याकरता अंतकरणामध्ये वैराग्य असणं फार गरजेचं आहे. विवेक आणि वैराग्य हे दोन साधनं फार गरजेचे आहेत. म्हणून ज्ञानोबा सांगतात की जे वैराग्याचे शिवन देखीती, वैराग्याचा ज्यांना स्पर्शही झालेला नाही अशा लोकांना हे ज्ञान होणार नाही आणि जरी करता झालं तर ते टिकणार नाही. विरक्ती वाचून किही ज्ञानाशी तगनेची नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. विरक्तीशिवाय हे ज्ञान मात्र उत्पन्न होऊ शकत नाही. आणि विरक्ती उत्पन्न होते केव्हा, तैशी संसारा या समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे. विषय रांधिली रससोय जय जेवणारा ठावी होय तै तो ताटचे सांडून जाय जियापरी. तैशी संसारा या समजता जाणी जे जय अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठी लागे. एक व्यक्ती 8 दिवसाचा भुकेलेला उपासी आणि त्याला जेवण्याकरता वाढलं, पुष्कळ पक्वानं त्याच्या ताटामध्ये टाकले आणि तो जेवायला बसला आणि एक शेजारचा व्यक्ती आला आणि त्याने त्याच्या कानात जाऊन सांगितलं की बाबा तू जे जेवायला बसलास ना या प्रत्येक पदार्थामध्ये विष कालवलेलं आहे, हा व्यक्ती तुझा बळी देणार आहे.
त्याला आता कितीही दक्षिणा दिली किंवा चांगली वस्त्र दिली तरीसुद्धा त्या भोजनाचं सेवन तो करू शकत नाही, कारण त्याच्या अंतकरणामध्ये त्या विषयाविषयी दोषदर्शन झालेलं आहे. तसं ज्याच्या अंतकरणामध्ये या संसाराविषयी दोषदर्शन झालं त्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य उत्पन्न होतं आणि या वैराग्याच्या माध्यमातून जे ज्ञान उत्पन्न होतं ते अभंग असतं, शेवटपर्यंत ते ज्ञान टिकतं. म्हणजे वैराग्य जे आहे हे ज्ञानाला मूळ अशा प्रकारचं आहे आणि हा जो महात्म्य असतात ते वैराग्याचा चिलखत अंगामध्ये घालून या संसाररूपी शत्रूशी ते मात्र झुंजत असतात. वैराग्याचे त्राण ते अंगामध्ये घालत असतात. वितरागते सारिखा जोडून ठेविला सखा जो आघव्याची भूमिका सवे चाले. धोंडा महाराजांनी असं लिहिलं की हे जे वैराग्य आहे हे केवळ ज्ञानमार्गामध्येच नाही, कुठल्याही मार्गाने तुम्ही जा. भक्तीच्या मार्गाने जायचं झालं तरी वैराग्य लागतं, कर्ममार्गाचं अनुष्ठान करायचं झालं तरी वैराग्य लागतं, उपासनेचं अनुष्ठान करायचं झालं तरी वैराग्य लागतं. कुठल्याही मार्गाने तुम्ही जा वैराग्य मात्र लागतं. परंतु ते वैराग्य आपाततः ते वैराग्य वरवर असून मात्र चालत नाही, ते वैराग्य तीव्र असावं लागतं. आपल्या विचारसागरामध्ये ते सुरुवातीलाच शुभसंतती नावाच्या राजाची कथा येते. तो शुभसंतती नावाचा राजाचा कथा तो राजा आपल्या मुलाला सांगतो की या संसारामध्ये मला आतापर्यंत सुख मिळालं नाही, म्हणून हे संपूर्ण राज्य मी तुमच्यात विभागणी करून देतो, कारण मी गेल्याच्या नंतर परत तुमच्यामध्ये भांडणं होऊ नये ते त्यांच्या हवाली करून देतो आणि मी मात्र आत्मसुख प्राप्त करण्याकरता जंगलामध्ये निघून जातो. संध्याकाळी ते मुलगे एकांतामध्ये जातात आणि विचार करतात की जो बाप आपल्याला सांगतो की आतापर्यंत मला या संसारामध्ये या राज्यामध्ये समाधान मिळालं नाही, शांती मिळाली नाही, आनंद मिळाला नाही आणि याची विभागणी करून मी तपश्चर्या करण्याकरता आत्मसुख प्राप्त करण्याकरता जंगलामध्ये निघून जातो. मग ज्या वडिलाला संसारापासून या राज्यापासून सुख मिळालं नाही ते वडील आपल्याला हे संसार जे आहे या राज्य जे आहे याची आपल्याला विभागणी करून देतात. यांना वडील म्हणावं का काय म्हणावं, त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी विवेक उत्पन्न केला, लगेच निघून गेले. गुरुच्या घरी गेले, त्यांची सेवा केली. सेवा केल्याच्या नंतर गुरूंची सेवा केली की मनुष्याला विवेक आणि वैराग्य दृढ होतं बरं का. विवेक चूडामणीमध्ये आचार्याने सांगितलं अपात वैराग्यवतो मुमुक्षून भवाब्दी पारम प्रतयात मुच्यतान नाही विवेकिनो प्रसादेन गुरुहोशेयम प्रवृद्धा सुयते फलम असा तो श्लोक आहे. म्हणजे गुरूंची सेवा केली की आणि विवेक आणि वैराग्य दृढ होतं. तसं हे गेले, गुरूची सेवा केली. पहिल्या तरंगामध्ये, चौथ्या तरंगामध्ये एक मुक्त झाला, पाचव्या तरंगामध्ये एक मुक्त झाला आणि सहाव्या तरंगामध्ये तिन्ही मुक्त झाले. मुक्त झाल्याच्या नंतर घरी आले. त्या वडिलांनी त्याला बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्या लक्षात आलं की आता हे कृत्यकृत्य झाले, यांना खरं सुख प्राप्त झालेलं आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेला तो स्वतः अशीच बोलत होता, आपल्या बुद्धीला तो आतल्या आत बोलत होता. तो म्हणत होता काय माझं नशीब आहे, काय माझं प्रारब्ध आहे, काय माझं जीवन आहे. मी केवळ फक्त माझ्या मुलांना या राज्याचा विभाग करून द्यायचं सांगितलं आणि मी सांगितलं की या राज्यामध्ये मला दुःख मिळालं, सुख मिळालं नाही, तर हे मुलं किती विवेकी आहेत. त्यांनी लगेच राज्याचा त्याग केला, वैराग्य धारण केलं आणि निघून गेले. पण माझं वैराग्य किती मंद आहे. मी यांना सांगितलं पण माझ्या अंतकरणामध्ये मात्र तीव्र वैराग्य उत्पन्न न झाल्यामुळे मी या संसाराला सोडून जाऊ शकलो नाही. माझ्या ठिकाणी जे वैराग्य आहे हे मंद वैराग्य आहे. म्हणून तो सांगतो की मंद वैराग्य हे दुःखाला कारणीभूत होतं असा त्या ठिकाणी आलेला विचार आहे. आणि आचार्य ते सांगतात की अपात वैराग्य व तो मुमुक्षून भवाब्दी पारम प्रतयात मुच्यतान आशाग्रहो म्हणजे ते अंतराले. आशा नावाचा ग्रह जो आहे तो समुद्रामध्ये त्याला बुडून टाकतो. कोणाला? ज्याच्या ठिकाणी अपात वैराग्य व तो मुमुक्षून, ज्याच्या ठिकाणी अपात म्हणजे वरवरचं वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे, तीव्र वैराग्य ज्या व्यक्तीच्या ठिकाणी नाही, अशा मंद वैराग्य बुद्धिमान व्यक्तीला हे आशारूपी ग्रह कधी या संसार चक्रामध्ये या भवसागरामध्ये दाबून टाकतो सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात की जे वैराग्याचे शिव न देखिती, वैराग्याचे शिव ज्यांना माहिती नाही, वैराग्य कशाला म्हणतात, अहिचे का पारत्रीचे भोग पाईक झाली या इच्छेचे बरे ते भोगावे हे न रुचे मना माझी, असं जे वैराग्य आहे ते वैराग्य ज्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेलं नाही. ओमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना का अंग नसुये अलिंगना प्रेताचिया, हे जे तीव्र वैराग्य आहे असं त्या लोकांच्या अंतकरणामध्ये नाही. सामान्य स्वरूपाचं वैराग्य ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, वैराग्याचे शिवही ज्यांना माहिती नाही ते मात्र या ज्ञानाला ओळखू शकत नाहीत. त्यांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी आवड जिज्ञासा प्रेम उत्पन्न होणार नाही. जे विवेकाची भाषे नेनती, ज्याच्या अंतकरणामध्ये विवेक नाही त्यांनासुद्धा या ज्ञानाविषयी आत्मीयता जिज्ञासा उत्पन्न होणार नाही. विवेक म्हणजे विचारसागरामध्ये सांगितलं सतसंगतीने आत्मा हा अविनाशी आहे, तद व्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला विवेक अशा प्रकारचं म्हणतात. आणि हा जो विवेक आहे ना, हे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधनांना मूळ अशा प्रकारचा आहे.
म्हणून ज्ञानोबा सांगतात की ज्याच्या अंतकरणामध्ये विवेक नाही, म्हणजे विवेकाची भाषा, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीतच नाही, त्याचं नाव देखील ज्यांच्या कधी कानावरती पडलेलं नाही, आणि वैराग्याच्या शिवेला त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही. ते कबड्डी आपण खेळतो ना, कबड्डी खेळत असताना एकूण पलीकडे कबड्डी कबड्डी म्हणत जायचं असतं आणि मध्यंतरी एक टच पाटी असते, तिला टच केल्याशिवाय मात्र वापस येता येत नाही. तर मग त्याला जर टच नाही केलं आणि तो तसाच वापस आला तर तो व्यक्ती मरू शकतो, त्या पाटीला टच करायचं असतं. तसं ज्ञानोबा सांगतात की यांना ती जी विवेकाची जी पाटी असते ना, ते पाटीचा स्पर्श देखील यांना माहिती नाही. विवेकाची शिव न देखीती, त्यांना विवेकाची शिव देखील माहिती नाही. किंवा दोन गावाची जी सीमा, त्या दोन गावाच्या ज्या सीमा असते मध्यंतरी, त्या सीमेला शिव अशा प्रकारचं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात ज्यांना वैराग्याची शिव माहिती नाही आणि विचाराची भाषा, विवेकाची भाषा ज्यांना माहिती नाही, असे मूर्ख लोक, म्हणजे सरळ सरळ ज्ञानोबा ज्यांच्याकडे वैराग्य नाही आणि ज्यांच्याकडे विवेक नाही, त्यांना ज्ञानोबा स्पष्ट शब्दामध्ये मूर्ख अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे ज्यांच्याकडे वैराग्य नाही आणि ज्यांच्याकडे विवेक नाही हे मूर्ख आहेत. ते मूर्ख किवी पावते म्हणजे ईश्वराते, असे मूर्ख मंडळी भगवंत सांगतात मला मात्र पाहू शकत नाहीत. म्हणजे परमात्म्याला कोण प्राप्त करून घेऊ शकतं, तर ज्याच्याकडे वैराग्य आहे आणि ज्याच्याकडे विवेक आहे, तोच व्यक्ती या संसार चक्रातून पार पलीकडे जाऊन तो परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. मग हा विवेक आणि वैराग्य का कमी पडतं, हे शिथिल का होतात, ज्ञानोबा सांगतात पुढे, कैसा नेनो मोह वाढिण्याला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून हा योग लोपला लोकी ये. विवेक आणि वैराग्य हे शिथिल होण्याला एकमेव जर कारण काही असेल तर हा मोह आहे. आणि कसा वाढतो हा मोह हा सांगता येत नाही. नेनो ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, म्हणजे ज्ञानोबा प्रत्येक पदाचं स्पष्ट विवेचन करतात. पदाची कोर्ण सांडी असे म्हणणारे ज्ञानोबा, पण ते सुद्धा म्हणतात की मनुष्याच्या अंतकरणामध्ये कसा मोह उत्पन्न होतो हे मात्र सांगता येत नाही. कैसा वाढिण्याला नेनो सांगता नाही आलं. आणि हा जो मोह असतो ना, परमार्थिक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा विषयाप्रमाणे काम करत असतो. विवेकचूडामणीमध्येच आचार्याने मोहाचं वर्णन करत असताना सांगितलं, मोह एव महामृत्यूर मुमुक्षुर वपुरादिषु यम विनिर्जितो येन समुक्तिपदमर्हती. मोह एव महामृत्यूर, मोह हाच साधकाच्या जीवनामध्ये मृत्यू आहे. म्हणून तर सांगितलं ना की तरी पुत्रस्नेहे मोहितू, पुत्रस्नेहाने मोहित, हा मोह मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठं भयानक काम करतो. विषयाप्रमाणे हा मोह काम करत असतो. म्हणून आचार्य सांगतात मोहम जही महामृत्यूर देह दार सुतादिषु यम विनिर्जितो येन समुक्तिपदमर्हती. मुक्तिपदाला कोण प्राप्त होतो, देह दार सुतादिषु, देह म्हणजे स्वतःच्या देहाविषयी ज्याने मोह सोडून दिला, दारा म्हणजे पत्नी हिच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये मोह राहिला नाही, आणि पुत्र याच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये मोह राहिला नाही, तो विष्णुपद मरहती, तो वैकुंठाला प्राप्त होऊ शकतो. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये हे तिन्ही नव्हते. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, बाईल मेली मुक्त झाली, आणि मुलगा मेला तरीसुद्धा त्यांना काही वाटलं नाही. असा मोह ज्याच्या अंतकरणामधून निवृत्त झाला ते विष्णुपदाला प्राप्त होतात असं आचार्य सांगतात. आणि या महामोहाने सामान्य लोकांचा विषय सोडून द्या, मोठमोठे लोकसुद्धा ग्रासले गेले. त्या दिवशी बाबांनी पाठामध्ये सांगितलं, मला वाटतं नारद भक्ती सूत्रामध्ये, हा मोह कसा असतो, हा काम कसा काम नाही, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं होतं कामाविषयी बोलत असताना. ते शृंगी ऋषीचा पुत्र जो आहे ना, विभांडक ऋषी, त्याचं ब्रह्मचर्य अभंग राहावं, त्याच्या अंतकरणामध्ये तीव्र वैराग्य उत्पन्न व्हावं. विभांडकाचा मुलगा शृंग ऋषी, त्याच्या अंतकरणातलं वैराग्य तीव्र राहावं, त्याचा ब्रह्मचर्य अभंग राहावं, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला जंगलामध्ये नेऊन ठेवलं. तरीसुद्धा त्याने ज्यावेळेला त्या अप्सरा वगैरे बघितल्या, त्या स्त्रिया बघितल्या, आणि त्याच्या अंतकरणामध्ये त्या स्त्रियाविषयी एवढं प्रेम उत्पन्न झालं, तो मला लग्न लावून द्या तर येतो, नाहीतर येत नाही. म्हणजे स्त्रियाविषयी, म्हणजे पत्नी ज्या असतात त्यांच्याविषयी किती प्रेम असू शकतं, किती मोह असतो हे त्या ठिकाणी दिसतो. पुत्राविषयी किती मोह असतो. ज्या अर्जुन सांगतो, मी पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मज दिला. ज्या द्रोणाचार्यांची एवढी मोठी स्थिती आहे, एवढे मोठे ते की त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या हृदयाची अर्जुन म्हणतो कल्पना करू शकत नाही. असे महान विभूती असणारे द्रोणाचार्य देखील, परंतु पुत्रस्नेहामुळे किती झाले बघा. त्यांना नुसतं कळलं की अश्वत्थामा मेला, शस्त्र सोडून दिले, मूर्छित पडले, परिणामी मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं. हा एवढा जो मृत्यू आहे हा भयानक विषयाप्रमाणे काम करतो. आणि हा मोह अंतकरणामध्ये कधी वाढतो, कसा वाढतो हे ज्ञानोबा सांगता येत नाही. कैसा नेनो मोह वाढिण्याला, कसा वाढला मात्र सांगता येत नाही. पण त्या मोहामुळे काय झालं, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला. पुष्कळ काळ या मोहामुळे व्यर्थ मात्र निघून जातो. मनोनी योग हा लोपला लोकी ये. म्हणून परमात्मा सांगतात की हा योग जो आहे ना अर्जुना, जो मी तुला सांगितला, हा योग या लोकांमध्ये लुप्त व्हायला जर कारण काही जर असेल तर एक, अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला मोह, अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला काम, देहाविषयी झालेली पूजनीय बुद्धी, त्यामुळे हा जो लोक आहे हा लोप या ठिकाणी योगाचा लोप झाला.
पण ज्या योगाचा लोप या 3 विकारामुळे झाला तोच योग आता मी तुला या ठिकाणी सांगत आहे. का सांगत आहे ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. स एवायं मयातीद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमं. स एवायं मयातीद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमं. स एवायं मयातीद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. सह एवं अयं पुरातनः योगः मया ते अद्य प्रोक्तः मे भक्तः असि च सखा असि इति ही एतत् उत्तमं रहस्यम. परमात्मा सांगतात की अर्जुना, हा जो योग कामामुळे, देहासक्तीमुळे आणि मोहामुळे लुप्त झाला तो योग मी तुला या ठिकाणी सांगत आहे. का सांगत आहे ते या श्लोकामध्ये सांगतात. सह एव अयम, तोच हा पुरातनः योगः, प्राचीन योग, मया ते अद्यः प्रोक्तः, मी तुला आज सांगितला किंवा सांगत आहे. मे भक्तः असि, तू माझा भक्त आहेस. च सखा असि, आणि तू माझा सखा आहेस. इति ही उत्तमम, म्हणून या ठिकाणी मी तुला हा सांगितलेला आहे. ही नाम कारण एतत् उत्तमम, हे उत्तम रहस्यम, म्हणजे अतिशय रहस्य असणारं हे ज्ञान मी तुला या ठिकाणी सांगत आहे. कारण तू माझा सखा आहेस, तू माझा भक्त आहेस, म्हणून हे अतिशय उत्तम असणारं ज्ञान की जे मी आत्तापर्यंत आईला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही, वडिलाला सांगितलं नाही. हे अतिशय गुह्य असणारं तत्त्वज्ञान मी तुला सांगत आहे. का? तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस म्हणून. ज्ञानोबा सांगतात, तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. तोची हा आजी आता, तोची म्हणजे कोणता? जो पाठीमागं आम्ही सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकूला सांगितला, आणि मध्यंतरी हा जो योग नष्ट झाला, लोप झाला, तोच लोप झालेला हा योग आजी आज या कुरुक्षेत्रावरती वर्तमान काळामध्ये कुंतीसुद्धा तुझ प्रती सांगितला. हे कुंतीपुत्रा अर्जुना, तुझ प्रती तुला मी या ठिकाणी सांगितलेला आहे. तत्वता भ्रांती न करी, हा योग मी तुला सांगितलेला आहे. भ्रांती न करी, याच्याविषयी तू कुठल्याही प्रकारची शंका, संशय अंतकरणामध्ये घेऊ नको. जो योग मध्यंतरी लोप झाला होता तोच आता मी तुला तत्वतः जसा आहे तसा सांगितला. या योगाविषयी तू कुठल्याही प्रकारची भ्रांती म्हणजे संशय घेऊ नको, याचा तू अनुष्ठान कर. आणि जो मी हा योग तुला मी सांगितलेला आहे, हा एवढा सहज आहे असं मात्र नाही. हा कसा आहे? हा माझ्या हृदयातील अतिशय गुह्य, अतिशय गुप्त असा ठेवा आहे, तो मी तुला सांगितला. हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझ, जे पडियेशी तू मज मनोनिया. अर्जुना, जो योग मी तुला सांगितला आहे हा जीवीचे निजगुज, माझ्या जीवनातील निजगुह्य म्हणजे अतिशय अंतरंग, गुज म्हणजे अतिशय गुप्त हा ठेवा आहे. परंतु जरी करता हा गुप्त असला, गुह्य असला, तरीसुद्धा तुझं केवी राखो, तुझ्यापासून मी हे का बरं लपून ठेवू? तुझ्यापासून मी लपून ठेवणार नाही. जीवनामध्ये काही काही अशा गुप्त गोष्टी असतात, जे काही राज असतात, रहस्य असतात, काही वर्म असतात, आपण कुणाच्याही समोर मात्र प्रगट करत नाहीत. तसं ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात किंवा परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, माझ्या जीवनामध्ये देखील काही गुह्य आहे, काही वर्म आहेत, काही ही गुप्त गोष्टी आहेत की ज्या आत्तापर्यंत मी कुणाला सांगितल्या नाही. परंतु तुझ्यापासून मात्र मी ही लपून ठेवू शकत नाही. का? जे नाम कारण तू मज पडियेशी मनोनिया, तू मला पडियेशी म्हणजे तू मला अतिशय आवडतोस, तू माझा जीवलग आहे, म्हणून तुझ्यापासून हे मी लपून ठेवू इच्छित नाही. तुझ्यापासून मी हे गुप्त ठेवू शकत नाही, तुझ्यापासून मी हे लपून ठेवू शकत नाही. तुझ्यासमोर हे गुह्य ज्ञान मी तुझ्यासमोर प्रगट करणार आहे. का करणार? कारण तू मला आवडतोस म्हणून. किती आवडतोस? ज्ञानोबा सांगतात, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्तकळा धनुर्धरा. अर्जुना, तू किती आवडतोस मला? तू साक्षात प्रेमाचा पुतळा आहेस. ज्ञानोबा सांगतात की अर्जुन जो आहे हा भगवंताच्या अंतःकरणामध्ये जे प्रेम, त्या प्रेमाचा अर्क, तो रस एका मुशीमध्ये भरावा आणि त्याची मूर्ती तयार करावी. जसं आपण एखाद्या देवाची मूर्ती तयार करतो, त्या सोन्याचं पाणी बनवतो, त्या मुशीमध्ये टाकतो आणि तसा त्याचा पुतळा आकार आपण बनवतो.
तसं देवाच्या अंतकरणातील प्रेम काढलं आणि ते ज्या मुशीमध्ये ओतलं आणि त्याचा जो पुतळा बनवला तो म्हणजे अर्जुन आहे. म्हणून परमात्मा सांगतात, अर्जुना तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे, तो साक्षात प्रेमाचा पुतळा आहे. भक्तीचा जिव्हाळा, भक्ती जी आहे त्या भक्तीला जिव्हाळा म्हणजे भक्तीचं जीवन तू आहेस. आत्मनिवेदना तळीची जी पिठिका होय सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृकागा. अर्जुन जो आहे सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणून परमात्मा सांगतात की अर्जुना तो कसा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहे. आणि मैत्रीची चित्कळा, मैत्री जी आहे त्या मैत्रीला नवचैतन्य, त्या मैत्रीला जीवनकळा प्राप्त करून देणारा तो आहे. म्हणजे अर्जुन भगवंताच्या प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे आणि मैत्रीला जीवन प्राप्त करून देणारा किंवा नवचैतन्य प्राप्त करून देणारा असा अर्जुना तो आहेस. म्हणून माझ्या जीवनातनं असणारं हे गुह्य जे गुपित गोष्ट मी आतापर्यंत कुणाच्याही समोर सांगितली नाही, ती मात्र तुझ्यापासून मी लपून ठेवू इच्छित नाही. तू अनुसंगाचा ठावू आता तुझं काय वंचू जावू, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आहे आम्ही. तू अनुसंगाचा ठावू, तू कसा आहेस, आमच्या सख्याचा ठाव आहेस, म्हणजे आमच्या नित्य सहवासामधला तू आहेस. आता तुझं काय वंचू जावो, तू आमच्या नित्य सहवासातला असल्यामुळे किंवा अनुसंगाचा ठाव म्हणजे विश्वासास पात्र असल्यामुळे आता तुझं काय वंचू जावो, तुझ्यापासून आम्ही काय लपून ठेवावं, तुझ्यापासून आम्ही काही लपून ठेवू शकत नाही. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही, जरी आम्ही संग्रामावरती या ठिकाणी युद्धाकरता आरूढ झालेलो असलो, जरी या कुरुक्षेत्रावरती युद्धाकरता आलेलो असलो तरी तू काय कर, तरी नावे कहे सहावे गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी नावे कहे सहावे, तरी सुद्धा अर्जुना तू आपण जरी करता या ठिकाणी संग्रामाकरता आलेलो असलो, समोर जरी शत्रुपक्ष असेल, कौरव असतील आणि युद्धाकरता तू या ठिकाणी आलेला असेल, तरी सुद्धा या हत्येचे चित्कार, घोड्यांचं किंचाळणं, या एकमेकाच्या योद्ध्यांचं आवेश, शस्त्रावरती शस्त्रावर पडून होत असणारा आघात, हे सगळं तू सहावे, या सगळ्यांचं मात्र सहन कर. गाजाबज्जही न धरावे, या युद्धामध्ये जे ढोल तासे नगारे ते रणवाद्य त्या ठिकाणी वाजत आहेत ना, त्याच्याकडे सुद्धा तू मात्र तुझं लक्ष देऊ नकोस. गाजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. परंतु अर्जुना तुझं अज्ञान जे आहे ते मात्र या ठिकाणी अगोदर हरण करावा लागेल, म्हणजे त्याचा निवृत्ती करावी लागेल. अज्ञान जे आहे त्याची निवृत्ती मात्र तुझी करावी लागेल. ते कसं क्षणिक आहे, कसं बाधित आहे, कसं तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, हे मात्र तुला अगोदर दाखवून द्यावा लागेल. आणि ते दाखवून देण्याकरता माझ्या हृदयामध्ये असणारं जे गुह्य तत्वज्ञान ते मी तुला सांगणार आहे. का सांगणार, तू माझा जीवलग आहेस, तू भक्तीचा जिव्हाळा आहेस, प्रेमाचा पुतळा आहे आणि मैत्रीची चित्कळा आहे, तू माझ्या नित्य संगतीतला आहे, तू विश्वासास पात्र आहे. जरी करता आपण या संग्रामाकरता या ठिकाणी उपस्थित असलो प्रस्तुत, तरी सुद्धा हे सगळं तू सहन कर. तिकडं मात्र तुझी वृत्ती जाऊ देऊ नको. आणि जे मी काही सांगत आहे हे तू लक्षपूर्वक ऐक. आणि जे सांगत आहे ते किती निजगुह्य आहे, सुरुवातीला ज्ञानोबारांनी सांगितलंच की हे परमात्म्याचं ज्ञान किती गोपनीय आहे, किती गुह्य आहे, किती गुपित परमात्म्याने आतापर्यंत लपून ठेवलेलं आहे, की जे ज्ञान परमात्म्याने पत्नीला, भावाला, आईला, वडिलाला कोणाला सांगितलं नाही, एवढं गुह्य ज्ञान परमात्मा अर्जुनाशी सांगण्याकरता प्रवृत्त झाला. का, कारण अर्जुन त्या अधिकारी योग्यतेचा आहे. तू सुमन आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती पै गौपेही तया प्रती चावडीजे सुखे, हा सर्व अधिकार अर्जुनाच्या ठिकाणी असल्यामुळे परमात्मा सांगतात अर्जुना की जो योग मध्यंतरी लुप्तप्राय झाल्यासारखा वाटत होता, लुप्त झाला होता, तोच योग मी तुला या ठिकाणी सांगणार आहे. तो मात्र या क्षणिक असणाऱ्या थोडा सहन कर. हा विक्षेप तुला जो होत आहे प्राण्यांपासून, वाद्यांपासून, या रणवाद्यांपासून, या योद्ध्यांपासून तुला जो विक्षेप होत आहे तो थोडा वेळ सहन कर, पण तुझं अज्ञान मात्र मला निवृत्त करायचं आहे. म्हणून तू लक्षपूर्वक ऐक. आणि परमात्मानी हे सांगितल्याच्या नंतर अर्जुनाने हे संपूर्ण एकाग्रपूर्वक ऐकल्याच्या नंतर आता अर्जुन या परमात्म्याच्या बोलण्यावरती थोडासा आक्षेप घेतो, थोडी शंका व्यक्त करतो. वास्तविक पाहता परमात्म्याने सांगितलं होतं की भ्रांती न करी, 27व्या ओवीमध्ये सांगितलं परमात्म्याने, तोच ह्या आजी आता तुझं प्रति कुंती सुता आम्ही सांगितला. कसा सांगितला, तत्वता सांगितला, भ्रांती न करी, तू याच्याविषयी संशय घेऊ नको. सांगितलं तरी सुद्धा अर्जुन संशय घेतो. ही जीवाची बुद्धी आहे बघा. गुरुने कितीही जरी सांगितलं तरी सुद्धा आपला त्याच्यावरती विश्वास बसत नसतो. तसंच परमात्म्याने सांगितलं अर्जुना तू याच्यावरती संशय घेऊ नको, उत्तम भूत जशास तसा मी तुला सांगितला,
तरीसुद्धा परमात्म्याच्या बोलण्यावरती अर्जुन संशय घेतो आणि अर्जुन परमात्म्याला पुढे विचारतो की तुझा जन्म तर अगोदरचा आहे, सूर्याचा जन्म तर पलीकडचा आहे, आणि मग तू कधी सूर्याला हे ज्ञान सांगितलं, असा प्रश्न, अशी शंका अर्जुन भगवंताच्या बोलण्यावरती घेतो. त्याचा विचार उद्या करू. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबा गुरुरे बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.